मुसळधार पावसामुळे तुर्भे कोपरखैरणे दरम्यान रेल्वे रुळाखालची माती वाहून गेल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। आता परिस्थिती नियंत्रणात येत असून रेल्वे सेवा टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केली जाते। मात्र सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना करावा लागलाय। हळूहळू रेल्वे सेवा आता पूर्ववत होते। कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झालेले आहेत। मुसळधार पावसामुळे तुर्भे कोपरखैरणे दरम्यान रेल्वे रुळाखालची माती वाहून गेली आणि या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। आता परिस्थिती नियंत्रणात येत असून रेल्वे सेवा टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केली जाते। मात्र सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना करावा लागलाय। वसई विरार परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। नालासोपाऱ्यातील आचोळे, राजनगर, भवानी पार्क आणि साई विनायक नगर परिसरात रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला होता। तब्बल 4 तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला। मात्र अवघ्या 10 मिनिटात पुन्हा वीज गेल्यानं नागरिकांचा संताप वाढलाय। एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच या वसई विरार परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेत। नालासोपाऱ्यातील आचोळे असेल, राजनगर, भवानी पार्क आणि साई विनायक नगर या संपूर्ण परिसरात रात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आणि तब्बल 4 तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला। मात्र अवघ्या 10 मिनिटात पुन्हा वीज गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। आता ही पालघरमधली दृश्य आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसानं वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आलाय। पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामं योग्य पद्धतीनं न झाल्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। डहाणू, जव्हार आणि मोखाडा परिसरात रात्रीपासून वीज पुरवठा खंडित असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। पालघरमध्ये देखील दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आलाय। पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामं योग्य पद्धतीनं न झाल्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यात अखेर पावसानं हजेरी लावली आहे। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अलिबाग शहरातील पीएनपी नगर परिसरासह अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। दरम्यान हवामान खात्यानंही आजही पावसाचा अंदाज वर्तवला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। मुसळधार पावसानं इथे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अलिबाग शहरात पाणी साचलंय, वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। अलिबाग मुरुडमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळतंय। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अलिबाग शहरातील पीएनपी नगर परिसरासह अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। दरम्यान हवामान विभागानं आजही पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। रायगडच्या पेण तालुक्यात झालेल्या पहिल्याच पावसानं गणेश मूर्ती तयार करणाऱ्या एका कारखानदाराचं मोठं नुकसान झालेलं आहे। पेणमधील कळवा गावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवल्यानं पावसाचं पाणी थेट गणेश मूर्ती कारखान्यात शिरलंय। त्यामुळे तयार करण्यात आलेल्या अनेक गणेश मूर्ती भिजून नुकसान झालंय आणि त्यामुळे यावर प्रशासनानं तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी कारखाना मालकांनी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, पहिलाच पाऊस झालाय, मात्र पहिल्याच पावसात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदाराचं नुकसान झालं असल्याचं कळतंय, काय अपडेट? कालपासून मुसळधार पाऊस पडतोय रायगड जिल्ह्यात। काल सकाळी झालेला पाऊस जो आहे तो नॉनस्टॉप पडतोय आणि रायगड किनारपट्टीवर मुरुड, अलिबाग आणि पेणमध्ये जो मुसळधार पाऊस झालेला आहे, तसंच जो मुरुड पेणमध्ये जे गणेश मूर्तिकार आहेत फेमस, त्या ठिकाणी जे आहेत मूर्त्यांमध्ये ज्या कारखान्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, एक नाला बंद केल्यामुळे तो कारखाना पूर्ण जे आहेत मूर्ती आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे, पेण जे कळवा गाव आहे त्या ठिकाणी हे जे नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देऊन त्या ठिकाणी पंचनामा करून त्याचं नुकसान भरपाई मिळावं असं त्या मूर्तिकार म्हणतात आणि तातडीने त्यांना भरपाई मिळावी आणि पावसाचा जोर अजूनही कायम राहिला तर अजूनही नुकसान होऊ शकतो। ठीक आहे मोहन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
पालघरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। चिंचणी, कासा, मनोर आणि तलासरी भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस झालाय। किनारपट्टी भागात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असून पालघरच्या पूर्वेकडील जव्हार, मोखाडा या भागात मात्र पावसानं जोर घेतलेला पाहायला मिळतोय। अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालघरकरांना आता दिलासा मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अखेर आज पुन्हा दमदार पावसानं पुनरागमन करत जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज जिल्हाभरात जोरदार हजेरी लावत शेतकरी आणि नागरिकांना सुखद दिलासा दिलाय। कुडाळ तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। तिकडे शहापूरमध्ये मान्सूननं हजेरी लावलेली आहे। तालुक्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्यात आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा देखील आता सुखावला असून खरीप हंगामाच्या कामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। उशिरानं सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। वर्ध्यात 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यात कुठे दमदार तर कुठे साधारण पाऊस आहे। पहिलाच पाऊस असल्यानं शेतकरी पेरणी करण्यापासून सावध आहेत। तर 1 महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस झालेला आहे आणि पावसानं वातावरणातील उकाडा कमी झालाय। शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व कामाला आता सुरुवात झालेली आहे। पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय। गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं अखेर दमदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। कर्जत, खालापूर आणि माथेरान परिसरात गेल्या 2 दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग मिळणार आहे। कर्जत तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी आता जोर धरलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून पाऊस चांगला दिलासादायक शेतकऱ्यांच्यासाठी पडत आहे, बरसत आहे आणि तुम्ही माझ्या इकडे बघू शकता की शेतीत बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करूनही पावसाने ओढ दिली होती आणि पावसाची प्रतीक्षा असताना पावसाने आता गेले 2 दिवसापासून बऱ्यापैकी जोर धरलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्व मशागत होऊनही आता बऱ्यापैकी पाऊस शेतांच्या साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला आता सुरुवात होईल। काही ठिकाणी पाणी टंचाई आणि या पाणी टंचाईला आता या पावसाची जोड मिळालेली आणि या पावसामुळे आता बऱ्यापैकी पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता वर्तवली जाते। संतोष दळवी, न्यूज 18 मराठी, कर्जत, रायगड। गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला होता आणि आज बाबुळगाव परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये काही प्रमाणात उत्साह निर्माण झाला असून आता पेरणीला सुरुवात होणार आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यासह चांदोली धरण आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। पाथरपुंज इथे अवघ्या 12 तासात 147 मिलीमीटर तर निवळे येथे 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच झालेल्या जोरदार पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून भात पिकाला आवश्यक ओलावा मिळाल्यानं खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर गेलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात अखेर दमदार हजेरी लावलेली आहे। रायगडच्या मुरुडमध्ये सर्वाधिक 150 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। त्यानंतर अलिबागमध्ये 97 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। अलिबाग शहरात काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी राजाला मात्र दिलासा मिळालेला आहे।